आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझ्या सईच्या आयुष्यातली संकट कधी संपणार आहे? एक संकट गेलं की दुसरं दत्त म्हणून उभं असतं. नेहमी चांगल्या माणसाच्या वाट्यालाच का रे अशी दुःख येतात? सईनं कधी कोणाबद्दल वाईट विचार सुद्धा केला नाही, मग तरी तिच्या बाबतीत असं का व्हावं? झालं आपल्या बाच्चीचं देवासमोर कौतुक करून झालं. आता बाच्चीसाठी प्रार्थना करणं सोडा आणि तुमच्या बाच्चीमुळे आपल्या वाट्याला जे नुकसान येतंय ना त्याचा विचार करा. म्हणजे नाही ना समजलं तुम्हाला? तुम्हाला ना सगळं उलगडून सांगावं लागतं. तर म्हणतात ताटभात ओळखता आला पाहिजे माणसाला. हो, ते अनंत बोजेवार अदनमधनं पैसे देत होते ना आपल्याला, तर या सगळ्या प्रकरणामुळे ते पैसे बंद होतील. मग कसं करायचं? काय नाही, सगळं ठीक होईल. तुम्हाला काय जाते सगळं ठीक होईल म्हणायला? नाही, तुमचं काय आहे हो? सगळं देवावर सोपवलं की तुम्ही निश्चिंत होता, ठेविले अनंते तैसेची रावे म्हणत. पण माझं तसं नाहीये ना. मला आपल्या संसाराची काळजी आहे. सई म्हणजे डोक्याला ताप आहे नुसती. लग्न होऊन गेली तरी काही पिच्छा सोडत नाही. तुमची बहीण आणि बाच्चा बसलेत घरात, फुकटचं खातायत, आणि बाच्ची तिकडे बसून दुष्काळात 13वा महिना दाखवतीये. तुला असं नाही वाटत की तू सईला उगाचच दोष देतेस? म्हणजे जगात कुठेही काहीही झालं तरी त्याचं खापर मात्र सईच्याच डोक्यावरती फोडायचं. जे सईच्या सासरचे आधीच तिच्यावरती नाराज आहे. ती कुठल्या परिस्थितीतून जाते माहिती ना तुला? हे बघ ललिता, सई ह्या घरामध्ये लहानाची मोठी झाली. तुला तिच्याबद्दल थोडी सुद्धा माया, प्रेम, ममता हे वाटत नाही ना? ललिता, हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजून तरी सुधार. दुसऱ्यांबद्दल थोडा तरी चांगला विचार कर. म्हणजे तुझ्या उरलेल्या आयुष्यात तुझ्या बाबतीत सुद्धा सगळं चांगलं होईल. परमेश्वरा, लोकांना जरा सद्बुद्धी दे रे बाबा. ऐकलंस देवा? काय म्हणाले? सद्बुद्धी दे म्हणे. यांनाच दे आणि सुधार म्हणे. सुधारायला मी बिघडलीये कुठे? सांग बरं मला. देवा, आमच्या यांनाच जरा सुबुद्धी दे. जरा लेकीचा आणि बायकोचा विचार करा म्हणावं. नाही, ते जरा अवघडच आहे. पण आता तूच आमच्या दोघी माय लेकींच्या पाठीशी राहा बाबा. देवा, त्या सईला लवकरात लवकर जागीरदारांच्या घरात बाहेर काढ आणि माझ्या अंजलीला जागीरदारांची सोय कर रे बाबा.